देवपूजा दाखव ना. वा. सकाळी देवपूजा करून घेतली. आता इथंही मांडून घेतली. रांगोळी वगैरे काढते इथे. बघू शकता मी गहू टाकले ताटाखाली. त्याच्यावर एक करा ठेवला आहे आणि ते करायला 5 विड्याचीच म्हणते सॉरी आपल्या आंब्याची पानं लावलेत आणि आंब्याची पानं लावून त्याच्यावर एक आंबा ठेवलेला आहे. आंबा ठेवलेला आहे. जर तुम्हाला माझी ही पूजा आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तिकडं स्वयंपाक पण चालू आहे कट्ट्यावर. स्वयंपाक आता अर्धी तयारी झालेली आहे स्वयंपाकाची. तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या घरी लक्ष्मी मातेने भरभरून सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य धनसंपदा सगळं द्यावं. मी आता दिवा लावून घेणार आहे. दिवा हा आपल्याला दक्षिणेकडंच तोंड करून लावायचा असतो. दक्षिण बाजू ही आमची इकडं आहे म्हणून मी इकडंच तोंड करून लावते दिवा. रांगोळीवर छोटीशी रांगोळी काढली, त्याच्यावर हळदी कुंकू टाकून घेते. इकडे देवघरात टाकून दिवा लावते. बघ म्हणून दरवेळेस आपण अशीच करतो ना पूजा. हो. दिवा लावलेला आहे. इकडे एक अगरबत्ती लावूया. मी अगरबत्ती लावून ठेवलेली आहे. कुठे धूप? देवाला धूप लावते. ती वर दिसते डब्यावर बघ ना. कुठे नाही डब्यावर. ती जर्मनचा डब्बा नाही का? हां बघ. मी देवाला धूपच लावते. कधी उदबत्ती पण भेटली तर उदबत्ती पण लावते मी. कारण एकदा ऐकलं होतं की देवांना उदबत्ती लावायची नसती आणि धूप लावायची, म्हणून तेव्हापासून जितकं होईल तितकं मी धूपच लावण्याचा प्रयत्न करते. इथं मी श्री विष्णूंची पण पूजा करून घेतलेली आहे. आणखी पेटव आणि थोडा उशिराने हे कर, लगेच येतं.